कल्पना करा की सकाळी उठल्यानंतर तुम्हाला एकदम हलकं हलकं वाटतंय, लाईट वाटतंय. दिवसभर अजिबात अनावश्यक अशी भूक लागत नाहीये, म्हणजे उगाचच खाव खाव सुटली असं होत नाहीये. चेहऱ्यावरचा निस्तेजपणा खूप कमी झालेला आहे, ब्लोटिंग कमी झालेलं आहे, रात्री झोप पटकन लागते आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे गोड खाण्याची जी सतत इच्छा होते, जे क्रेविंग्स होतात ते क्रेविंग्स बंद झालेले आहेत. डॉक्टर मंजिरी यांनी आपल्या पॉडकास्टमध्ये मागच्या शुक्रवारी तुम्हाला सांगितलेलं आहे की हे क्रेविंग्स कसे होतात, का होतात. पण हे क्रेविंग सुद्धा होणं बंद झालं तर काय होईल. खूप जणांनी खरं तर कमेंट बॉक्समध्ये विचारलं होतं की हे क्रेविंग्स बंद होण्यासाठी काय करायचं. हेच सगळं या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे आणि हे अजिबात जादूच्या कांडीनी काहीही घडत नाही. काही लोकांना हे बदल फक्त 30 दिवस साखर कमी केल्यामुळे जाणवतात. येस, म्हणूनच आज आपण फक्त साखर वाईट आहे याबद्दल बोलणार नाही आहोत, तर 30 दिवसांचं नो शुगर चॅलेंज आपण जर घेतलं तर काय होईल आणि ते आपण का घ्यावं, शरीर आणि मनामध्ये आपण काय गोष्टींचे बदल घडवून आणू शकतो, ही सवय आत्मसात झाल्यानंतर आपल्या शरीराला काय फायदे होऊ शकतात, त्यानंतर हे सगळं नो शुगर चॅलेंज करायचं कसं, हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्याचे फायदे तोटे ह्या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये असणार आहे. तेव्हा हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार मंडळी, मी स्मिता शेवाळे आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आपली फॅमिली ग्रो आणि ग्लो होतीये, कारण दर बुधवारी मी DIY रेमेडीज घेऊन येत असते. शिवाय हेल्थ रिलेटेड काही इन्फॉर्मेशन मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते. डॉक्टर मंजिरी आपल्या या चॅनलवर आलेले आहेत. मागच्या शुक्रवारच्या पॉडकास्टमध्ये त्यांनी आपल्याला वजन कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे हे सांगितलेलं आहे. 4 एपिसोड ते आपल्याबरोबर असणार आहे. हा संपूर्ण एक कोर्स आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे हे 4 एपिसोड ऐकल्यानंतर तुम्हाला डेफिनेटली कळेल की तुम्ही काय खाल्लं पाहिजे ज्यामुळे आपलं वजन कमी होईल. आता मागच्या पॉडकास्टमधला जो मुद्दा होता क्रेविंगचा, त्याचं सोल्युशन हे आहे. काय होतं की आपण 30 डेज हे चॅलेंज घेणार आहोत, त्यांनी काय होणार शरीरात, मनात किंवा या सवयींमुळे काय नेमके बदल घडून येणार आहेत ते हे चॅलेंज घेतल्यानंतर तुम्हाला लक्षात येईलच. पण बऱ्याचदा आपल्याला ना असं वाटत असतं की मला खूप भूक लागते, पण ही भूक लागण्याची जी भावना असते ना, ही खरं सांगायला गेलं तर तुम्हाला खूप स्ट्रेस येतो, कंटाळा येतो. म्हणजे थोडक्यात हा भावनिक थकवा असतो किंवा मग एक केवळ काही गोष्टी मिळाल्या नाहीत तर ती झालेली सवय असते. आणि हे चॅलेंज आपल्याला हाच फरक ओळखायला शिकवणार आहे. त्यामुळे हे 30 डेज चॅलेंज आपण घ्यायचं आहे. मीही तुमच्याबरोबर घेणार आहे, पण मुळात आपण स्वतः समजून घेणं गरजेचं आहे 30 डेज नो शुगर चॅलेंज आपण का घ्यायचं. तुमची एनर्जी लेवल जी आहे त्यामध्ये खूप प्रमाणात तुम्हाला फरक जाणवणार आहे. साखर खाल्ल्यानंतर काय होतंय, ऊर्जा अचानकपणे वाढते, काही वेळानं पटकन ती खाली पण येते. यालाच शुगर क्रॅश असं म्हटलं जातं. चॅलेंज दरम्यान अनेकांना दिवसभर अधिक स्टेबल एनर्जी आहे असं वाटायला लागतं, जाणवतं ते तसं. म्हणजे दुपारी 4 वाजता येणारा थकवा हा हळूहळू कमी व्हायला लागतो. हे त्यातलं महत्त्वाचं कारण आहे, उपयोग आहे. क्रेविंग्सवर आपण नियंत्रण आणू शकतो. म्हणजे गोड खाण्याची जी इच्छा असते ना, ती कायम आपल्याला भूक लागते म्हणून ती नसते. ती अनेकदा सवय असते किंवा आपला इमोशनल रिस्पॉन्स असतो म्हणून आपण गोड खात सुटतो. 30 दिवसाचं चॅलेंज जर का तुम्ही घेतलं तर आपल्याला हे जाणवतं की मला खरं तर रोज अजिबात गोड लागत नाही. मी फक्त जे काही खात होतो हे सवयीनं खात होतो. हे तुमच्या लक्षात येणार आहे हे चॅलेंज स्वीकारल्यानंतर. ते म्हणजे स्किनसाठी हे अतिशय फायदेशीर ठरू शकतं. आपण जास्त प्रोसेस्ड शुगर शरीरामध्ये घेतल्यानंतर, कन्झ्यूम केल्यानंतर इन्फ्लमेशन वाढू शकतं. त्यामुळे ॲक्ने, स्किन डलनेस किंवा पफीनेस हे सगळं दिसायला लागतं. म्हणजे मी तुम्हाला ज्या रेमेडीज सांगते त्या रेमेडीज वर्क व्हावे असं तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठी हे नो शुगर चॅलेंज घेतलं तर तुम्हाला जास्त इफेक्ट मिळू शकतात. ते म्हणजे वेट मॅनेजमेंट एकदम सोपं होऊ शकतं. आता हे चॅलेंज तुमचं वजन कमी करण्यासाठी नाही आहे, तर तुमची शुगरी ड्रिंक्स, कोक्स, चॉकलेट्स, प्रोसेस्ड स्नॅक्स किंवा हे सगळं कमी झालं ना तर कॅलरीज आपोआप कमी होतात आणि मग त्यामुळे वेट मॅनेजमेंट हे खूप सोपं होऊ शकतं. आणि म्हणून मला असं वाटतं की वजन कमी करण्यासाठी नाही, पण एक हेल्दी लाईफस्टाईल जर का आपण स्वीकारू शकलो, आपल्या मेंदूला सांगू शकलो, तर आपोआप आपलं वजनही आटोक्यात यायला लागतं. हा एक त्याचा महत्त्वाचा फायदा आहे. तुमची झोपेची गुणवत्ता ही सुधारू शकते. रोज आपण उशिरा गोड पदार्थ खाल्ल्यामुळे काय होतं माहिती आहे का, ब्लड शुगरमध्ये चढ उतार होऊ
लागतात आणि काही लोकांना हे चॅलेंज दरम्यान लक्षात येईल की आता खूप शांत वाटतंय, एकदम छान झोप येते आणि हे शुगर बंद केल्यामुळे होतंय, हा एक त्याचा फायदा होतो. त्यामुळे नो शुगर चॅलेंज त्यांच्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर ठरू शकतं ज्यांना रात्रीची झोप लागत नाही. ते म्हणजे आपण काय खातो ना याची जाणीव वाढायला लागते. आपण पर्पजफुली एखादं चॅलेंज घेतलं तर ते निश्चितपणे आपल्याला फायदेशीर ठरू शकतं. आता आपण शुगरवर जर कंट्रोल आणू शकलो तर त्याचे कसे फायदे होणार आहेत की तुम्हाला लेबल वाचायला ते शिकवतं, इन्ग्रेडियंट समजून घ्यायला शिकवतं, मार्केटिंग आणि रियालिटीमधला फरक आपल्याला कळायला लागतो आणि तेव्हाच खऱ्या अर्थानं तुमचं हेल्दी इटिंग सुरू होतं. म्हणजे आपल्याला माहिती असतं की आपल्याला प्रोसेस्ड फूड खायचं नाही, त्यामध्ये शुगर असतं. मग आपण काय करतो, ते इन्ग्रेडियंट्स वाचतो, त्यामध्ये आपल्या लक्षात येतं की याच्यात शुगरची लेवल जास्त आहे आणि बेसिकली आपल्याला या सगळ्या गोष्टींची सवय लागू लागते. सेल्फ डिसिप्लिन मजबूत होतं. कुठलंही चॅलेंज मी घ्यायला याच्यासाठी सांगत असते की त्यामुळे आपण डिसिप्लिन्ड होतो. 30 दिवस गोड पदार्थ नाही म्हणणं म्हणजे फक्त डाएट नाही तर काय आहे, तर तो स्वतःला दिलेला एक शब्द असतो जो पाळण्याचा सराव आपल्याला हळूहळू होऊ लागतो. आणि जेव्हा आपण स्वतःशी केलेलं हे जे वचन असतं, प्रॉमिस असतं, त्यामुळे आपला आत्मविश्वासही वाढतो. कारण चॅलेंज संपल्यानंतर फक्त तुमचं डाएट बदलत नाही, तुमचं शरीर, तुमच्या सवयी बदलत नाही, तर तुमचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो सुधारतो, तो बदलतो आणि ते बदलण्याची खूप गरज असते. मला असं वाटतं हे जे फायदे आहेत, हे फायदे आपण जर लक्षात घेतले, समजून घेतले, तर हे नो शुगर 30 डेज चॅलेंज आपण का करायचं हे आपोआप आपल्या लक्षात येईल. आता हे चॅलेंज घेतल्यानंतर काय फायदे होणार आहेत हे आपल्याला कळलेले आहेत, पण आपण हे चॅलेंज घेताना एक्झॅक्टली कसं घ्यावं ह्याचा सल्ला कुठून घ्यायचा. म्हणजे मी आज तुम्हाला व्हिडिओमधून सांगते म्हणून तुम्ही करणार आहात किंवा कुठेतरी रील ऐकलेलं आहे, बघितलेलं आहे म्हणून करणार आहात. मला असं वाटतं असं सोशल मीडियावर ऐकून आणि बघून काही करायचं नसतं. प्रत्येकाची प्रकृती ही वेगळी आहे, त्यामुळे आपण त्याचा अंदाज घेऊन सगळ्या गोष्टी करायच्या असतात. तेव्हा आता आपण कोणाला विचारलं पाहिजे, आपले डायटिशियन असतील, न्यूट्रिशन असतील किंवा आपले फिजिशियन असतील, यांना विचारून आपण हे नो शुगर चॅलेंज करू शकतो. बऱ्याचदा असं होतं की आपल्या ब्लड रिपोर्ट्स नंतर आपल्याला लक्षात येतं की हे चॅलेंज घेण्यासाठी आपण सक्षम आहोत, आपण घेऊ शकतो आणि मग ते इझिली पार पडू शकतं. कारण 30 दिवस साखर खायची नाही, त्यानंतर तुमची शुगर बऱ्याचदा इतकी ड्रॉप होते आणि मग त्यावेळेला BP पेशंट असेल तर त्यांना त्रास होऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कोणी हे चॅलेंज घ्यायचं नाही ते समजून घ्या. ज्यांना क्रोनिक इलनेस आहे, डायबिटीस आहे किंवा मग कुठलाही ईटिंग डिसऑर्डर्स आहेत, यांनी अजिबात हे चॅलेंज घ्यायचं नाही. प्रेग्नंट वुमेन ज्या असतील त्यांनीसुद्धा हे चॅलेंज घ्यायचं नाही. डॉक्टरांचा सल्ला घेणं हे सगळ्यात योग्य असतं. त्यामुळे आज केवळ मी सांगते आहे म्हणून तुम्ही चॅलेंज घ्यायला जाल तर ते तुम्हाला कदाचित खूप कठीण जाऊ शकतं. त्यामुळे कायम आपण डायटिशियन, न्यूट्रिशनिस्टचा सल्ला घ्यायचा आणि करायचं. पण जर का तुम्ही हेल्दी असाल आणि हे चॅलेंज जर तुम्ही व्यवस्थित घेऊ शकला तर तुम्हाला मी जे सांगितले त्या सगळ्या गोष्टींचे फायदे मिळू शकतात. तेव्हा खूप माइंडफुली हे 30 डेज चॅलेंज आपण घ्यायचं आहे. आपल्या शरीराला सोसवेल असंच आपण करायचं आहे. लक्षात घ्या, आपलं शरीर हे आपल्याला आणि आपल्या डॉक्टरांना अधिक माहिती असतं. तुम्हाला या व्हिडिओमधून मी फक्त प्रोत्साहन देण्याचं काम करते आणि काही इन्फॉर्मेशन देण्याचं काम करत असते. तेव्हा संपूर्ण या व्हिडिओवर अवलंबून राहून कुठलीही गोष्ट करायला जाऊ नका ही विनंती असेल. तर हे नो शुगर चॅलेंज मी स्वतः आता घेणार आहे, तर माझ्याबरोबरीनं कोण कोण हे चॅलेंज घेतंय हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.